नमस्कार, दुर्गा परभणीकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण मेथीचे पराठे करणार आहोत। नुकताच हिवाळा सुरू झाला आहे, तर थंड पण थोडी लागते, तर आपण आज पौष्टिक असे मेथीचे पराठे करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। व्हिडिओ आवडला तर इंस्टाग्रामला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका। पराठे करण्यासाठी इथे मी 2 मेथीच्या जोड्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ निसून घ्यायच्या मेथीच्या जोड्या। त्यामध्ये गवत पण असते, त्यामुळे छान शेंडे भाजीचे घ्यायचे, व्यवस्थित नीट करून घ्यायचे। त्याच्यामध्ये 3 प्रकारचे गवत निघाले, हे बघा, गाजर गवत आणि वेगवेगळे प्रकारचं गवत निघालेले, म्हणून छान स्वच्छ करून घ्यायचे। इथे मोठभर कोथिंबीर पण मी स्वच्छ करून घेतली आहे, ती पण मेथीच्या भाजीत टाकायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका पातेल्यावर हे ठेवून द्यायचं, कारण खाली पाणी निचरते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू। इथे मिक्सरच्या भांड्यात 5-6 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकून मी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण मेथीची भाजी बारीक चिरून घेऊया। चाकूच्या सहाय्याने छान बारीक अशी मेथीची भाजी चिरून घ्यायची। अशा प्रकारे मी जशी चिरते तशी बारीक चिरून घ्यायची मेथीची भाजी। एका बाउलमध्ये काढून घेतली मी इथे मेथीची भाजी सगळी। आता आपण याचं कणिक मिळून घेऊया। कणिक मिळण्यासाठी इथे मी परातीत 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याला दोन्ही हाताने छान मिक्स करून घ्यायचं, दोन्ही पीठ। आता त्यामध्ये आपण मिरच्याचा ठेचा केलेला ती पेस्ट टाकून घेऊया। 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे आणि 1 चमचे तीळ टाकून घेऊया। तीळ इथे थोडी आमच्या शेतातले आहेत म्हणून काळे झालेत पावसामुळे। त्यामध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ आणि 1 कप दही टाकून वरून मेथीची भाजी चिरलेली टाकायची आणि 2 पळी तेल टाकून घ्यायचं। छान मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले, तीळ, ते सगळं व्यवस्थित चौकून मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून आपण जसं पोळ्याला पीठ मिळवतो तसं याचं पीठ मळून घेऊया। अशा प्रकारे मी इथे पीठ मळून घेतलं। थोडं पातळ वाटत असलं तर पीठ टाकू शकता गव्हाचं। अशा प्रकारे मी इथे पीठ मळून घेतले। आता हातावर गोळा घेऊन आपण याचे पराठे तयार करून घेऊ। चॉपनर बोर्डवर थोडंसं पीठ टाकले। आता आपण याचा पराठा तयार करून घेऊ। हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी आली की अशा प्रकारे पराठे केले छान पौष्टिक हे असे असते। मेथीची भाजी अशी काही मुलं खात नाहीत, त्यामुळे असा पराठा करून घेतलं खाते, तर त्यामुळे तुम्ही असा पराठा नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी इथे टाकले पराठा, छान याला आलटी करून थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचा खरपूस असा। किती छान आपला पराठा दिसायला बघा। छान खालून वरून छान तेल लावून घ्यायचं पराठ्याला। अशा प्रकारे इथे मी पराठे करून घेतले आहे। इथे अशा प्रकारे सगळे पराठे करून घेतलेत मी, तर तयार आहेत आपले पौष्टिक हिवाळा स्पेशल मेथीचे पराठे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।